राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026ची फायनल आन्सर की आली आहे. तर काय बदल झालेत आणि माझा स्कोरमध्ये कसा फरक पडला आहे ते बघूया. तर हा प्रश्न माझा करेक्ट आला होता. नाटकांचे लेखक. तर याच्यामध्ये थोडंसं मिस्टेक आहे वाटतं ते. एस व्ही वर्तक आहे ऐवजी व्ही व्ही वर्तक झाले, त्यामुळे हा कॅन्सल केला आहे. सो हा माझा करेक्ट आला होता आणि इथे माझा लॉस झालेला आहे. सो 2 मार्क्स तिथले माझे कमी झाले. त्यानंतर हे 2 कॅन्सल झाले, ते चुकलेच होते माझ्या आधी. तर त्यामुळे याचं काय असेल म्हणजे तिथं माझा फायदा झाला 1 मार्काचा, ते 2 गेल्यामुळे. हा प्रश्न माझा करेक्ट होता आणि तो आता बदलला त्यानं उत्तर. तर त्याच्यामुळे इथे पण माझे मार्क्स 2.5 मार्क्स माझे इथे कमी झाले. हा एक प्रश्न माझा करेक्ट आला होता. तर इथे 270.48 ते मला वाटतं ते 270.84 असं पाहिजे होतं. तर तिथे त्यामुळे त्यांनी ते कॅन्सल केलं आहे. तर हा पण गेला माझा. हा माझा चुकला होता, तर तिथे 0.50 एवढे माझे तेवढा माझा फायदा झाला म्हणू शकतो. हा प्रश्न करेक्ट होता पहिल्या आन्सर केने माझा आणि इथे तो चुकला आहे. हा प्रश्न माझा चुकलाच होता, सो तो आता कॅन्सल झाला आहे. आणि हा प्रश्न माझा करेक्ट होता, तर तो आता कॅन्सल झाला आहे. बेरिलियम मला माहीत नव्हतं, पण मी ते गेस केला होता, तर तो करेक्ट आला होता, पण आता तो कॅन्सल झाला आहे. सो तिथे पण माझे मार्क्स गेले. सो एवढे बदल झालेत आणि अजून एक बदल झाला आहे, पण त्याचा मला काही फरक नाही पडला. ठीक आहे, इथे मी ऑल ऑफ द अबव नव्हतं मारलं, सो त्यामुळे मला इथे म्हणजे नाही आलं, अनेकांनी मारलं असू शकतं. सो त्यामुळं जास्त लॉस झाला म्हणेल मी, कारण की जास्त फेवरमध्ये गेलं नाही. सो आधी 100 होते आणि आता 90.50, तर एवढं येतं माझं स्कोर. सो रिझल्ट मला वाटतं लवकरच लागणार आहे. ज्या स्पीडनं कामं म्हणजे चालू आहे, तर मला वाटतं लवकरच रिझल्ट लागेल.